आज तर तुमच्या भावानं सय्यारा करून टाकला. चला तर सांगतो कसा. रोम रोम भाइयों. आम्ही निघालो होतो बुलढाणा, कारण आपण आहे बिनपगारी आणि फुलाधिकारी. आपल्या मागं मोक्कार काम असतं. हा पहिले तर शिवमला सोडलं आणि अनिकेतला घेऊन निघालो, कारण आम्हाला घ्यायचा होता एरियाचा शॉर्ट असल्यामुळे तो कुठंच नव्हता भेटत भाऊ. कोणी म्हणत होतं रात्री येईल, तर कोणी म्हणत होतं उद्या येईल. म्हणलं चला आपण उद्याच घेऊ. त्यानंतर आम्ही गेलो बँकेत, कारण भाईला अकाउंटला पैसे जमा करायचे होते. म्हणलं आता या गोष्टीवर चहा झालाच पाहिजे मामाकडं. त्यात भाई जेवाले खात होता. भाई म्हणे फुकाचा चहा किती दिवस पेसंट रे. म्हणलं कसं आहे, कष्टाच्या पाण्यापेक्षा हरामाचा चहा कधी पण चांगला. थोडा चटका लागेल पण बरं वाटेल, आणि हा गोड पण लागेल. हा कसा आहे मग महाराजाचा पुतळा, नांद करते काय असं दाखवावं लागते. आम्ही चाललो होतो येळगाव धरणावर, कारण आम्हाला सह्याराचा शूट करायचा होता. वातावरण तर एकच नंबर झालं होतं. शूट होत नाही तर लगेच पाणी सुरू झालं. चायला जाईल तिथं बोम. मग काय काढली आपली स्प्लेंडर आणि निघालो 200च्या स्पीडनं. त्यानंतर गेलो आम्ही कपड्याच्या दुकानात, कारण छोट्या बाळासाठी कपडे घ्यायचे होते. ते घेतले आणि निघालो घराकडं. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.